निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाल गडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक लग्न कर म्हणते ना. अरे पण मला एवढ्या मैत्रिणी असताना फुकटच्या लग्नाच्या झमेल्यात लफड्यात कुठे अडकायचंय. लग्न कर म्हणते ना म्हातारी, मग करायचं, हो म्हणायचं. लग्न झाल्यावर पुढचं पुढे बघू. ऍक्च्युली तिच्या लहानपणी तिने एक भयंकर घटना बघितली होती गावात. त्याचा परिणाम आजही तिच्या मनावर कायम आहे आणि तो परिणाम पुसता जावा ह्या हेतून खरं तर आम्ही तिला इथे आणले. माझा धाकटा भाऊ हा तुमच्या मुलीवर प्रेमाचं फक्त नाटक करतोय. शुभाताई. अरे वा मावशी, काय हल्ली येत नाही तुम्ही माझ्या रूम मध्ये? नाही बा, तसं काय बी नाही. घ्या चहा घ्या. मावशी, जोपर्यंत कारण सांगणार नाहीस ना मला, मी नाही पिणार चहा. जा. आई साहेबांना सांगितल्या शुभाताईला त्रास होईल असं काही करू नको, कामाशिवाय खोलीत जाऊ नको. अगं मावशी, तुझा त्रास नाही होत मला. पण माझं तोंड कधी गप राहत नाही ना. म्हणजे जे असल नसल ते बडबडा बोलतो या. कुणाकडे? जे आपलं वाटेल त्याच्या जवळ. आता तो आई साहेबाचा सावत्र पोरगा परताप शैतान आहे, शैतान. सांगितलं होतं. मावशी, पाहायचंय त्याला मला एकदा. आयुष्यातला जो दिवस वंगाळ असेल ना, ते दिवशी तुम्हाला भेटल तो. मावशी, तर अशी मी बोलतीय. घरातल्या महत्वाच्या गोष्टी कुणाजवळ बोलू नये म्हणून आई साहेबांनी मला. तू माझ्याकडे काही बोल ग, पण मी काही बाहेर सांगणार नाही. आता हरी काका म्हणाले घरातल्या गोष्टी तुझ्या नवऱ्याजवळ बी बोलू नको. मग आता एक सांगा, माझा नवरा मिल मध्ये काम करतो या इथंच. आता कोणची बायको आपल्या गोष्टी नवऱ्याला सांगणार नाही? मी चुकून बोलले की तुम्ही इथं नोकरीला लागलात. मग अहो, इथं काम करणारे 2 कारभारी बेपत्ता झालेत. 5 वर्ष झाली, कोणाचा बी पत्त्या नाही. आणि गेल्या 5 वर्षात एक बी काम करणारा इथं टिकला नाही. अर्थात त्याचं कारण गंभीर आहे, जाऊन देत. मला कल्पना आहे याची, पण मी काही गायब होणार नाही. तू काळजी करू नकोस. कुणाजवळ बोलू नका. माझा नवरा हल्ली जास्त काम करतो या. मिल मध्ये नाही, बाहेर. त्याचे वेगळे पैसे मिळतात. मला एकच कळतं, अगं प्रत्येक स्त्रीला आपल्या घरात पैसा कुठून येतो, कसा येतो हे कळायलाच हवं. ह्या घरची तू मुलगी आहेस. तुझ्या नवऱ्याला सुद्धा त्यांनीच मिलमध्ये कामाला लावलं. तुम्हाला बी असंच वाटतंय शुभाताई? हो. मग मी चुकलो. नाही नाही, उचलू नकोस.
आतला फोन वाजत होता. जी. बराच वेळ आत होतीस. शुभाताईनं थांबाय सांगितलं होतं. होय काय? काय बोलत होता? म्हणजे धाकले मालक पुण्याला गेलेत तर ते होय का? चल जा आत कामाला जा. हा हा सांभाळून राहा जरा. हॅलो. महिपतराव गायकवाडांचा वाडा, त्यांचा कारभार आहे. मी हरिपंत बोलतोय. नमस्कार. कोण? नमस्कार, मी रमेश सावंत बोलतोय, शुभाचा मेवणा. हा रमेशराव बोला. हरिपंत, माझं एक काम होतं तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही त्या आबा काकांचं नाव विचारलं होतं ना? काय नाव आहे? हा, त्यांचं नाव आहे आबाजी उर्फ किशोर नांदसकर. धन्यवाद रमेशराव, धन्यवाद. आबाजी उर्फ किशोर नांदसकर. आबा, दोस्ता, तुझा खुनी मला सापडला. येस, तुझा खुनी मला सापडला आणि मी त्याला सोडणार नाही. आणि अचानक शुभा. हरी काका, बरं झालं तुम्ही आलात. अहो सारखा आज फोन वाजतोय. एक काम कर, आता वाजला तर तू उचल आणि कमल बोलतेय म्हणून सांग. बर, पण मावशींचा आवाज ओळखणारा कोणी असेल तर? ठीक आहे, मी इथं थांबतो. नाहीतरी आईसाहेब देवळात गेलेत आणि धाकटे मालक. तू काम कर, मी थांबतो. तुझी प्रकृती वगैरे सध्या बरी आहे ना? हो, छान. हो. वेळवण गाव ना तुझं? हो, वेळवण. तुमचा मित्र असतो ना तिथे, म्हणजे तुम्ही म्हणाला होतात. हो. फोन वाजतो. हॅलो. महिपतराव गायकवाडांच्या वाड्यातून हरिपंत बोलतोय. कोण? विष्णू बोरीकर, बरोबर. 5 वर्ष झाली. मी ओळखतो. आणि माझा चेहरा तसा विसरण्यासारखा नाहीये, नाही का? हा. मी नेहमीच सगळ्यांनाच हिताचा सल्ला देतो. जे ऐकतात ते नाही. ठीक आहे. हो, बोला. भेटायचंय मलाही. हो. कुठं? पत्ता सांगू नका. ठीक आहे, मला भेटायचं कुठं ते सांगा. पनवेल चालेल. माहित आहे मला तो स्पॉट. ठीक. ठेवा पण. शुभा, तुझ्या आधी हा माणूस इथं काम करत होता. 5 वर्षांनी त्याचा फोन आला. त्याला मला काहीतरी सांगायचंय. तू काळजी करू नकोस. तुझं रक्षण मी करेन. काम.
आतून कडी उघडत नाहीये की आतमध्ये लॉक गंजलंय. मी काल येऊन गेलो. नमस्कार आई साहेब. तुम्ही भेटला नाहीत, पण तुमचा विनय काल कुठल्या तरी मुलीबरोबर बाहेर गेला. ती मुलगी विनयच्या पुण्याच्या हॉटेलचे अकाउंट्स बघते. पुण्यामध्ये अकाउंटंट नाही आहेत ना, खूप अकाउंटंट आहेत. पण काय प्रतापराव, मी जसे तुमचे अकाउंट्स बघते ना, तसेच विनयचे सुद्धा बघते. नाही तशी तुमच्या वडिलांचीच इच्छा होती ना. पण काय ना प्रतापराव, मला हल्ली हा कामाचा भार सोसवत नाहीये, म्हणून एक मुलगी मी मदतीला ठेवली आहे. आई साहेब, तुम्ही मला लग्नाचं विचारलं होतं. हो, पण तुम्ही नाही म्हणाला होतात. पण आता आई साहेब हो म्हणतो. गुड. तुम्ही प्रतापराव, तुम्ही मुलगी बघितलीत? हा, बघितले. ते म्हणतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, तशी मुलगी आहे. एकदम देखणी, दिसायला छान. छान. कोण आहे ती मुलगी? विनय बरोबर जी अकाउंटंट गेली ना, ती आहे. एकदम छान. प्रतापराव, इंदू, आले आले. आलो मी. गरमागरम चहा. क्या बात है, क्या बात है. तो सांगू इंदू, नवरा संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्यावर जी पत्नी आपल्या नवऱ्याला सर्वात प्रथम चहा देते, त्या घरात कधीच भांडण होत नाहीत. वा, क्या बात आहे. Yes. आज एकदम मूड मध्ये आहेस. अगं, हा रमेश महाराजांचा अनुभव आहे. बर. बरं, आपल्या भगिनी आल्यात की नाही? नाही, आली नाही अजून, पण येईल इतक्यात. बर. तुला माहितीये, हल्ली तिचे मालकच तिला सोडतात गाडीने. असं मालकांवर मला आठवलं, ते हरिपंत का आले असतील? कुणाच ठाऊक का आले असतील. मला ना तो माणूस अजिबात आवडत नाही. ए, मला तो अजिबात आवडला. एकदम रोख ठोक. इंदू, हा? मला एक संशय येतो, सांगू? सांग ना, विचारतोस काय? बायको आहे मी तुझी. मला असं वाटतंय की त्यांना आपली शुभा पसंत पडली असेल, म्हणून ते प्रपोजल घेऊन आले असतील. त्या हरिपंतांचा? ए बावळट, हरिपंतांचं नाही, ते बॅचलर आहेत. त्या आई साहेबांनी पाठवलं असेल प्रपोजल. रिअली? माझे गट फिलिंग मला सांगते. नक्की, तू बघतच राहा. तसं असेल ना. या या या, बसा. बसा. काय मग, गाडीने आलात वाटतं? नाही ना, हा? आज रिक्षाने आले. म्हणजे गाडी पुण्याला गेलीये ना आज. अच्छा, हो का? ऐकतस ना? तूच ऐक. खर तर मी आधी सांगायला हवं होतं, पण आज नक्की झालंय ना, म्हणून सांगते. काय? हे सांगायला विनयनेच सांगितलं. काय म्हणजे? पुण्याला जाण्याआधी विनयने सांगितलं. विनय म्हणजे? ते मालक. अच्छा अच्छा, मालक का? बरं बरं बरं. ऐकतेस ना? तूच ऐक. अगं, मग विनय काय बोलतेस? अरे, विनयनेच सांगितलं अरे तुरे म्हणाला. हो का? ऐकतेस ना? तूच ऐक. हा, तर मी काय सांगत होती की आज आई साहेब म्हणाल्या. अरे देवा, एवढ्या श्रीमंत घरातली माणसं आहेत आणि पण शेवटी माणसंच आहेत ना ती. अरे पण हे सगळं इतकं अचानक होत आहे ना, हे बघ इंदू, मला तर एकदम इंदू, घाबरायला इंदू, हे चाललं. बघ. अरे, काही घाबरायची गरज नाहीये. हो, खूप चांगली माणसं आहेत ती. आज आई साहेबांचा फोन येईल तुला. मला कशाला फोन हे बिल बघ नको. इंदू, इंदू, तू आता काहीही शंका कुशंका काढू नकोस. एनिवे शिवा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? असंच. काय हो जीजू? मी नाही, मला चहा हवाय. अरे अगं, तू सुद्धा ना उगाच तिच्या मागे लागते. आता मी कसं? आणि अचानक
ही इंदू कुठे गेली? ती बाजार आणायला गेलीये. अहो तुम्हाला जेवणात साधी भाजी चालत नाही ना, सुट्टीचं लागतं ना म्हणून. नाही 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 मी तसं काही म्हणालो नाही हा. बरं आता तुम्ही संस्थानिकाची सासू होणार. आणि तुम्ही कोणीच होणार नाही वाटतं. हे बघा हा चेष्टा पुरे. बोल. या रविवारी आपण त्यांच्या घरी जाणार हो. आहोत बोलणी करायला. हो. बरोबर. हो. तेव्हा गावातल्या सारख्या अघळ पघळ गप्पा मारू नका. तुमच्या लेकीला आवडत नाही ते. टू द पॉइंट बोलायचं. काय? हो मास्तरीणबाई कळलं मला. पुरे. हा हा हा. आणि आणि ते मी काय म्हणते देण्या घेण्याचं काय? आता देणं काहीच नाही हं. फक्त घेणं. काय? हे बघ आपण आपल्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढा खर्च करू. हो अगदी लग्न थाटात करू. थाटात. हे प्रतापराव म्हणजे आता मी काय करावं असं तुमचा सल्ला आहे हरिपंत? या प्रतापनी त्या शुभाला मागणी घालून मला अडचणीत आणलंय. मला काय वाटतं या प्रतापरावांनी शुभांगीला अजून पाहिलेलं दिसत नाही. नसेल बहुतेक, पण प्रतापरावांनी तिला पाहिलंय विनय बरोबर विनयच्या गाडीत, आणि विनयच्या गाडीचा पाठलाग सुद्धा केलाय त्यांनी. मला असं वाटतं हरिपंत, आपण जर असं सांगितलं तर की मुलीची तुझ्याशी लग्न करायची इच्छाच नाहीये तर त्याने काय होणार? मी काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही प्रतापरावांना खरं सांगा की शुभांगीचं विनयशी लग्न होणार आहे, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न करा. आणि त्याने ऐकलं नाही तर? सांगून तर बघा. त्यापेक्षा हरिपंत, मुलांनी प्रथमच आयुष्यात माझ्याकडे काहीतरी मागितलंय. अहो इतक्या मुलींनी पसंती कळवली होती, पण विनयनी या शुभाच्या बाबतीत प्रथमच होकार दिलाय माझ्याजवळ. शुभांगीशीच विनयचं लग्न होईल हे नक्की. फक्त हे लग्न आपण लगेच करूया नको, ठरवून ठेवूया. आणि हे सगळं तुम्ही विनयलाही विश्वासात घेऊन सांगा. प्रतापची मागणी सुद्धा सांगू? मी काय विचारतो तुम्हाला आईसाहेब, हे जे शुभांगी जे काही अकाउंट हँडल करते म्हणजे ते अकाउंट पूर्वी पंढरीनाथ काका प्रतापच्या नावाने म्हणजे पी या अध्यक्षराने हँडल करायचे. त्याचे रिपोर्ट शुभांगीनं तयार केलेत. मी शुभाला विचारते नाही तसं. विचारा आणि तिला ते रिपोर्ट्स लवकर तयार करायला सांगा. म्हणजे काय आईसाहेब, तुम्हाला एक आणखीन नवीन खेळी खेळता येईल. बरोबर आहे तुमचं हरिपंत. महिपतजींनी माझ्या पश्चात फक्त हरिपंतांवर विश्वास ठेव असं मला सांगितलं होतं. ते का सांगितलं होतं ते आत्ता ध्यानात येतंय माझ्या. हा आपला मोठेपणा आहे, आपला विनय आहे, एक सर्वसामान्य. आई फोन केलास? हो केला. तिने हो सुद्धा म्हटलं मला. काय सांगतेस आई? हो. मी नाही, तू फोन करायचा नाहीस. ठीक आहे. थँक्यू थँक्यू आई, थँक्यू हरिपंत, थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं मुलाच्या उत्साहावर पाणी पडणार. नाही पाणी अजिबात फिरवू नका. मी काय म्हणतो तुम्हाला की प्रतापरावांनी जी मागणी केली आहे त्या संदर्भात विनय साहेबांशी आत्ताच काही बोलू नका. पुढे बघू. आपण प्रतापची मागणी नको सांगू. आता नका सांगू, पुढे बघूया. बरं मी येऊ? पण मग शुभाच्या घरी फोन तर करू की नको? करा ना, करा. मी येऊ? गाडी घेऊन जा ना. नाही नको, मी मुद्दामून एसटीनच जाणार आहे आणि एसटीनच जाणं मला परवडेल. येतो. या.
मी असं ऐकतो की ते तुझ्या आईकडे ती नोकरी करते पोरगी त्याच्यात गुंतलाय हा तुझा विनय भाऊ. दोघही गुंतलेत. आईसाहेबांचा फोन आला, घरच्यांची परवानगी घेतली आणि लगेच कळवलं. मालकांनी सारखं सारखं घड्याळाकडे पाहायचं नसतं. मालकांनीच घड्याळाकडे पाहायचं असतं. हल्ली माणसामध्ये माणुसकी राहिलीच नाही. चहा पाचतोय ना तुम्हाला? किती बोलताय? चहा घ्या, हा घ्या, हा कटिंग घ्या, प्या. आपले जुने अकाउंट्स ती चेक करते, त्यात तिला फरक मिळालाय. कोट्यावधीचा फ्रॉड झालाय असं म्हणते ती. प्रतापदादांनी केला? नाही, त्यांना आला एक पंढरीने. कोमल हळव्या बालपणातून एक आठवण सले मना